तर एखाद्या व्यक्तीच्या शब्दापेक्षा त्याची देहबोली अर्थात बॉडी लँग्वेज ही अधिक बोलकी मानली जाते। शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीवर टाकलेला बहिष्कार आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी दिल्लीमध्ये जाऊन घेतलेली अमित शहांची भेट या घटनांनंतर शिंदे फडणवीसांची एकमेकांसोबतची देहबोली बदलल्याचं दिसलं। अर्थात याची चर्चा रंगल्यानंतर दोघांनीही याचा इन्कार करत ही माध्यमांची कल्पनाशक्ती आहे असं म्हटलं। मात्र या दोन नेत्यांची देहबोली आणि त्यांची शाब्दिक बोली या दोन्ही गोष्टी खरंच जुळणाऱ्या होत्या का? तुम्हीच पहा। तुम्ही रोज काहीतरी सांगता, नाराज आहे काय आता नाराज आणि खुशी आनंद कसा काय व्यक्त करायचा त्याचं एक डेफिनेशन पण तुम्ही सांगायला पाहिजे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांची देहबोली समजून घेण्यासाठी आता कोणा तज्ञाची गरज नाही, कारण ये पब्लिक है ये सब जानती है। दोघांमधल्या दुराव्यातलं आणि रुसव्या फुगव्यातलं नाविन्य आता राहिलेलं नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तोंडावर हा दुरावा वाढल्यामुळे त्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे। त्यातच काल मुंबईत झालेल्या 2 कार्यक्रमांची ही दृश्य। आधी दुसऱ्यांचे पक्ष फोडता फोडता आता महायुतीतल्या मित्र पक्षालाच खिंडार पाडण्याचं काम भाजपनं हाती घेतलंय। याचवरून शिंदे आणि फडणवीसांमध्ये शीतयुद्ध सुरू झालंय। आमच्यात कोणताही दुरावा नाही असं हे दोघंही सांगत असले तरी दृश्य काही वेगळंच सांगतायत। परवाही मी आणि शिंदे साहेब ज्यावेळेस हुतात्मा स्मारकावर गेलो, आल्यावर आम्ही दोघं भेटलो, जाताना आम्ही दोघं भेटलो। ते कुठे चालले आहेत त्यांनी मला सांगितलं, मी कुठे चाललो आहे मला सांगितलं। कालच्याही कार्यक्रमांमध्ये आमच्या दोघांच्या आजूबाजूला पुरस्कार्थी बसवण्याकरता नियोजन होतं, त्यांच्या पाट्या लागल्या होत्या म्हणून आम्ही बसलो होतो। आल्यावरही आम्ही भेटलो, स्टेजवरही आम्ही भेटलो, खाली उतरतानाही भेटलो। न बोलण्यासारखं काहीच घडलेलं नाही। तुम्ही जे दाखवताय अशी कुठली परिस्थिती नाही। त्यामुळे मी एवढंच सांगतो की जे लोक असं दाखवत आहेत ते तोंडावर पडल्याशिवाय राहणार नाही। अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता, नीता भावे अंबानी, मुकेश अंबानी हे तिथे येणार होते। त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते, एका बाजूला मुख्यमंत्री होते, दुसऱ्या बाजूला मी होतो। हे तुमचं सगळं आहे ना, हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा। मंत्रिमंडळ बैठकीला शिंदेंच्या सगळ्याच मंत्र्यांनी दांडी मारणं आणि नंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन नाराजी व्यक्त करणं, यातूनच ही नाराजी उघडपणे जनतेसमोर आली। हे झालं आता महिन्याभरातलं, पण याआधी म्हणजे गेल्या 6 महिन्यांपासून शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री लावायला सुरुवात करत फडणवीसांनी ऑपरेशन लोटसला सुरुवात केलीच होती। वसई खाडीवरील 6000 कोटींचा मुंबई एलिव्हेटेड रोड प्रोजेक्ट, ठाण्यातील 8000 कोटींचा घोडबंदर भाईंदर टनल प्रोजेक्ट, फडणवीसांनी दोन्ही प्रोजेक्टच्या निविदा रद्द करून पुन्हा काढल्या। जुलै महिन्यात श्रीकांत शिंदेंना आयकर विभागाची नोटीस आली। 9 जुलैला पावसाळी अधिवेशन अर्धवट सोडून शिंदे दिल्लीला गेले। शिंदेंच्या काळातल्या 8 योजना फडणवीसांकडून बंद करण्यात आल्या। 1 रुपयात पीक विमा आणि लाडक्या भावांसाठी अप्रेंटिसशिप यासारख्या योजनांना कात्री लागली। माझी शाळा सुंदर शाळा योजना, स्वच्छता मॉनिटर योजना, एक राज्य एक गणवेश योजना बंद पडली आहे। बाळासाहेब ठाकरे स्मारक समिती ट्रस्टमध्ये शिंदेंना स्थान मिळालेलं नाही। आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर शिंदे सेनेत घुसून त्यांच्या स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना फोडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शिंदे सेनेत सर्जिकल स्ट्राईक केला आणि यावरूनच भाजप आणि शिंदे सेनेत वादाची ठिणगी पडली। त्यानंतर अगदी 2 दिवसांपूर्वी शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ओळख असणाऱ्या ठाण्यात श्रेयवादावरून भाजपच्या माजी नगरसेवकानं शिंदेंच्या कार्यकर्त्यांच्या कानशिलात लगावली अशी बातमी समोर आली आणि त्यावरून हा संघर्ष आणखी वाढला। यानंतर शिंदेंनी पुन्हा दिल्लीवारी केली आणि अमित शहांच्या समोर तक्रारींचा पाढा वाचला। मात्र यावेळी आपल्याला सर्व काही माहीत आहे आणि आपण महाराष्ट्रातल्या घडामोडींवर चांगलंच लक्ष ठेवून असल्याचं अमित शहांनी शिंदेंना सुनावलं। यामुळे शिंदेंना हवा तो मेसेजही मिळाला असेल हे मानायला हरकत नाही। ज्या नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जे प्रश्न आहेत हे इथे राष्ट्रीय स्तरावर आणण्याचा काही विषयच नसतो। त्यामुळे आम्ही काल मुख्यमंत्र्यांच्या बरोबर बसलो, चर्चा झाली, त्यामधून एवढंच ठरलं की महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही, महायुतीमध्ये कुठेही मतभेद होणार नाहीत याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे आणि तशा प्रकारच्या सूचना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी
दिल्या पाहिजे अशा प्रकारची चर्चा झाली आणि त्यामुळे आता तो विषय जो आहे तो काल तिकडे संपलेला आहे, तो दिल्लीचा विषय नाही आहे. प्रेमात, युद्धात आणि राजकारणात सारं काही माफ असतं. कोण कोणाचा कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू नसतोच. उद्धव ठाकरेंचं सरकार पाडण्याच्या वेळी तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून कर्मेना अशी स्थिती एकेकाळी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची आणि भाजपची होती. मात्र आता मुख्यमंत्रीही बदलले आणि राजकीय गरज आहे. त्यामुळे दुराव्याच्या या अंकाची परिणिती येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालात दिसून येईलच. तुर्तास वाट बघण्यात अर्थ आहे. यामिनी दळवीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.